नमस्कार ग्रामसेवक बंधूंनो, मित्रांनो. सध्या पूर्ण राज्यामध्ये, पूर्ण देशामध्ये नॅशनल पंचायत अवॉर्ड या संदर्भात माहिती भरण्यासाठी आपल्याला वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना प्राप्त झालेल्या आहेत आणि त्यानुसार आपल्याला ती माहिती भरून ती सबमिट करायची आहे. जरी ठराविक काही ग्रामपंचायतींनाच अवॉर्डच्या बाबतीमध्ये माहिती भरणं कंपल्सरी असलं तरी बऱ्याच पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, यांच्याकडनं सर्व ग्रामपंचायतींना ती कंपल्सरी स्वरूपात माहिती भरणे अनिवार्य केलेलं आहे. त्यामुळे ही माहिती कशी भरायची आहे, नेमकी कोणकोणत्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे, याची कुठल्या प्रकारची कल्पना आपल्या ग्रामसेवक बंधूंना किंवा डाटा ऑपरेटर यांना लवकर येत नाही, तर तेच शंका किंवा त्यांच्या काही डाऊट्स असतील ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण क्लिअर करणार आहोत. तसेच ऍक्च्युली माहिती कशी भरायची याची स्टेप बाय स्टेप आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, नॅशनल पंचायत अवॉर्डची माहिती भरत असताना सर्वात प्रथम तुम्हाला panchayataward.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन असं ऑप्शन दिसेल. तुमच्या ग्रामपंचायत लॉग इन आयडी पासवर्ड तुम्हाला तुमच्या तालुक्यातले BM असतील किंवा वरिष्ठ कार्यालय असेल यांनी तुम्हाला निश्चितपणे पाठवले असतील. तर बऱ्याच ग्रामपंचायतींचे लॉग इन आयडी हे GP डॅश त्या ग्रामपंचायतीचं नाव अशा पद्धतीचे आहे. त्याच्यामुळे स्पेलिंग वगैरे टाकताना प्रॉपर टाका, जेणेकरून तुमचा युजर आयडी चुकणार नाही. आणि पासवर्ड जे आहे ते बाय डिफॉल्ट admin@123 केलेले आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही जर फर्स्ट टाइम जर तुम्ही लॉग इन करणार असाल तर तुम्हाला जो admin@123 हा पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीचे बेसिक डिटेल्स ओपन होईल आणि ग्रामपंचायत डिटेल एक माहिती ओपन होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला पासवर्ड चेंज करण्यासाठी विचारलं जाईल. त्याचं न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड असं टाकून तुम्हाला नवीन पासवर्ड सेव्ह करायचा आहे आणि नवीन पासवर्ड सेव्ह केल्यानंतर पुन्हा लॉग आउट व्हायचं आहे आणि नवीन पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. आता सुरुवातीला आता इथं मी लॉग इन केलेलं आहे, माझा पासवर्ड देखील चेंज झालाय, त्याच्यामुळे मी डायरेक्ट नवीन पासवर्ड जो आहे त्याने इथं लॉग इन करतोय. लॉग इन करण्यासाठी तुम्हाला युजर आयडी टाकायचा आहे, नवीन पासवर्ड टाकायचा आहे आणि या ठिकाणी जो तुम्हाला कॅप्चा दिसेल तो कॅप्चा टाकायचा आहे. तुम्ही कॅप्चा टाकतो इथं, त्यानंतर लॉग इन वर क्लिक करायचं. लॉग इन वर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची तुम्हाला ग्रामपंचायतीची बेसिक माहिती तुमच्या पुढे येईल. इथं काय तुम्हाला एडिट वगैरे किंवा काही ऍड करायची गरज नाही, फक्त इथं सबमिट म्हणायचं आहे. सबमिट म्हटल्यानंतर आता इथं थीमच्या रिलेटेड गोष्टी आल्यात, परंतु तुमच्या बाबतीमध्ये तुम्ही जर पहिल्यांदा जर लॉग इन करत असाल तुम्हाला पासवर्ड चेंज करण्यासाठी विचारलं जाईल. तो पासवर्ड तुम्ही तो चेंज करायचा आहे आणि असा डायलॉग बॉक्स आल्यानंतर तुम्हाला नो ऍक्शन अशा प्रकारचं सर्व तुमच्या पुढे इथं दिसेल. आता या ठिकाणी मी सेव्ह केलेलं आहे, माझी माहिती ऑलरेडी मी भरलेली आहे, त्याच्यामुळे इथं सेव्ह ऑप्शन दिसतंय. परंतु ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट टाइम लॉग इन करणार असाल त्यावेळेस तुम्हाला इथं मात्र नो ऍक्शन अशा प्रकारच्या तुम्हाला स्टेटस त्याचं दिसेल. त्याच्यानंतर करायचं काय आहे ते पहिल्यांदा तुम्हाला बेसिक डिटेल्स मध्ये जायचंय. ग्रामपंचायत बेसिक डिटेल्स तुम्हाला या टॅब मध्ये भरायचे आहे. त्यासाठी तुम्हाला इथं ऍड मेनूवर क्लिक करायचं आहे. ऍड वर क्लिक केल्यानंतर बघा इथं डाटा ऑलरेडी एक्झिस्ट, टू मॅनेज द डाटा प्लीज क्लिक ऑन मॅनेज लिंक. ऑलरेडी मी याचा डाटा भरलेला आहे, त्याच्यामुळे मला अशा प्रकारचा एरर देतोय. परंतु तुमच्या बाबतीमध्ये मात्र तुम्हाला अशा प्रकारचं डाटा भरण्यासाठी ऑप्शन ओपन होईल मॉडिफाय केल्यानंतर. अशा प्रकारे बेसिक डिटेल्स ऑफ पंचायत आहे, ऍड्रेस डिटेल्स आहे, PFMS मॅप बँक डिटेल्स आहे, पॉप्युलेशन ऑफ GPVC डिटेल्स ऍज पर सेन्सस 2011 आणि इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह नंबर ऑफ मेंबर. या ठिकाणी आता आपण वन बाय वन आपण बघूया नेमके काय काय गोष्टी आहेत. तर बेसिक डिटेल्स मध्ये बघा तुम्हाला सरपंचांचं पूर्ण नाव भरायचं आहे, त्यांचं एज भरायचं आहे, त्यांचं जेंडर चूज करायचं आहे, त्याच्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर आहे, जीमेल आहे आणि ग्रामपंचायत ईमेल आहे. आणि त्याच्यानंतर जर तुमच्या ग्रामपंचायत काही वेबसाईट वगैरे असेल तुम्ही येस म्हणू शकता, नसेल तर न म्हणू शकता. जनरली 98% नाहीच आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, ऍड्रेस टॅब मध्ये यायचं. इथं तुमच्या ग्रामपंचायतचा जो ऑफिशियल पिनकोड आहे तो पिनकोड इथं टाकायचा आहे. तुमच्या ग्रामपंचायत इलेक्शन कधी झाले मागचे एकदम लेटेस्ट इलेक्शन, त्या इलेक्शनचा इथं डेट निवडायची आहे. त्याच्यानंतर ही बाकी बाय डिफॉल्ट तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये किती घरं आहेत 8 नंबरनुसार ती इथं टाकायची आहेत. किती प्राथमिक शाळा आहेत, काही माध्यमिक शाळा असतील, काही विद्यालय वगैरे असतील, कॉलेज असतील, त्यांची एकूण संख्या इथं टाकायची आहे. त्याच्यानंतर किती अंगणवाडी आहेत त्या अंगणवाडीची संख्या इथं टाकायची आहे. त्याच्यानंतर थर्ड जो पार्ट आहे तो म्हणजे PFMS मॅप बँक डिटेल्स. आता हे बऱ्याच वेळेला ग्रामपंचायत ज्यावेळेस अवॉर्ड वगैरे मिळतं त्या अवॉर्डच्या निधी कोणत्या बँक अकाउंट ट्रान्सफर केला पाहिजे, कदाचित या उद्देशाने त्यांनी हा टॅब ऍड केला असावा असं मला वाटतं. तर त्याच्यासाठी तुम्ही इथं बँक डिटेल्स इथं टाकू शकता. तुम्ही इथं 14 युक्तागाचं टाकू शकता किंवा 15 युक्तागाचं टाकू शकता. बेस्ट वे तुम्ही 15 युक्तागाचा टाका, जेणेकरून ते सोपं जाईल. त्याच्यानंतर इथं टाकताना तुम्हाला इथं काय करायचं आहे, तुम्हाला ग्राम स्वराज पोर्टल लॉग इन करायचं आहे. ग्राम स्वराज पोर्टल या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. मी तुम्हाला लॉग इन करून पण दाखवतो कुठे घ्यायच्या. ऑलरेडी बँकेचं नाव आहे, त्याच्यानंतर ब्रँच ऍड्रेस आहे, त्याच्यानंतर अकाउंट नंबर आहे, त्याच्यानंतर PFMS कोड आहे आणि IFSC कोड आहे. हे कसं घ्यायचं ते तुम्हाला मी सांगतो.
त्यासाठी ई ग्राम स्वराज पोर्टल लॉग इन करायचं आहे. कोणतेही पण ग्रामपंचायत तुमची ग्रामपंचायत लॉग इन करा तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीसाठी. तुम्ही जर सगळ्यांच्या ग्रामपंचायत जर भरत असाल तर त्या संबंधित ग्रामपंचायत लॉग इन करायचे. मेकर लॉग इन करायचं आहे सुरुवातीला, ध्यानात घ्या. त्याच्यानंतर काय करायचं, इथं मास्टर डाटा एंट्री मध्ये आल्यानंतर इथं बँक अकाउंट मध्ये ई ग्राम स्वराज PFMS डिटेल्स यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला स्कीम नेम दिसतंय, म्हणजे अकाउंट कुठल्या योजनेचं आहे ते दिसतंय. PFMS स्कीम कोड दिसतोय, अकाउंट नंबर दिसतोय, IFSC कोड आहे, BSR कोड आहे आणि PFMS एजन्सी कोड आहे. आपल्याला ज्या गोष्टी लागतात त्या फक्त अकाउंट नंबर आहे, IFSC कोड आहे आणि PFMS एजन्सी कोड आहे. तर या ठिकाणी तुम्हाला तर टाईप करायचं आहे. इथं कुठल्या प्रकारचं कॉपी पेस्ट घेतलं जात नाही. तुम्हाला इथं अकाउंट ऍज पर बँक पासबुक तुम्हाला इथं टाईप करायचं आहे. त्या बँकेचं नाव लिहायचं आहे, इथं त्याचा बँकेचा ऍड्रेस लिहायचा आहे, अकाउंट नंबर इथं टाईप करायचा आहे, PFMS कोड लिहायचा आहे. या ठिकाणी हा PFMS कोड आहे तुमचा. त्याच्यानंतर इथं IFSC कोड आहे. ओके, हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला आता तुमच्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या टाकायची आहे. लोकसंख्येला तुम्ही सिंपल इथं पॉप्युलेशन जरी म्हणलं, समजा आता मी माझ्या ग्रामपंचायती टाकायचे आहे, मग जांभूळवाडी, संगमनेर एकाच नावाचे वेगवेगळ्या ग्रामपंचायती असू शकतात. त्याच्यामुळे शक्यतो ग्रामपंचायत नेम आणि तुमच्या तालुक्या नेम जर टाकलं तर तुमच्या ग्रामपंचायती लोकसंख्या लगेच दिसेल. हे बघा या ठिकाणी आलेली आहे, खाली ते दिसते लगेच इथं. हे बघा इथं पूर्ण वाड्यांची लोकसंख्या आलेली आहे. याच्यावर डिटेल तुम्ही जर ओपन केलं, कुठले पण ग्रामपंचायत ओपन करा, तुम्हाला त्याची डिटेल गोष्ट दिसते. या ठिकाणी बघा इथं पॉप्युलेशन ऑफ 1939 आर मेल्स. हे बघा इथं टोटल 2139 आहे, त्याच्यापैकी 1104 मेल्स आहे आणि 1035 फिमेल्स आहे. अशा प्रकारची लोकसंख्या तुम्ही सर्च करू शकता. ओके, सिंपल आहे. त्याच्यानंतर इथं ग्रामपंचायतची बॉडी मधली स्त्री किती आणि पुरुष किती यांची टोटल संख्या इथं धरायची आहे. तुमचा जर सरपंच जरी जनतेतून निवडून जरी आला असेल तर त्यांना सुद्धा या ग्रामपंचायत सदस्यामध्ये इन्क्लूड करायचं आहे. अशा प्रकारे माहिती सेव्ह करून तुम्ही इथं, आता इथं अपडेट आहे म्हणून मी मॅनेज मधून आलो म्हणून इथं अपडेट दिसतं तुमच्या बाजूने, ते सेव्ह मध्ये दिसेल. या ठिकाणी अपडेट असं क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमची बेसिक माहिती तुमची इथं सेव्ह होणार आहे. त्याच्यानंतर जो महत्वाचा पार्ट आहे जो तो म्हणजे क्वेश्चनर फॉर 9 थीम्स. आपल्या जे काही 9 थीम्स आहेत त्या 9 थीम्सच्या आधारावर क्वेश्चन इथे ऍड केलेले आहेत. या ठिकाणी आता तुम्हाला अशा प्रकारे जनरल इन्स्ट्रक्शन्स वगैरे दिसतील, इथं एक्सेप्ट करायचं आहे. एक्सेप्ट केल्यानंतर इथं तुम्हाला 9 थीम अशा ड्रॉप डाऊन मध्ये दिसतील. प्रत्येक थीमवर क्लिक करायचं आहे. आता जर तुम्ही त्या थीमची माहिती ऑलरेडी जर भरलेली असेल, तुम्हाला आन्सर ऑलरेडी गिव्हन फॉर द सिलेक्टेड थीम अशा प्रकारचं एरर येईल. याच्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, तुमच्या बाबतीत हे येणार नाहीये, परंतु मी ऑलरेडी माहिती भरलेली आहे त्याच्यामुळे अशा प्रकारचा एरर येतोय. तर या ठिकाणी काय करायचं आहे, मॅनेज मध्ये जाऊन तुम्हाला मी दाखवतो. मॅनेज मध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे 9 थीम्स इथं दिसतील. त्याच्या पुढे तुम्हाला स्टेटस दिसेल त्या क्वेश्चनचं, काय अनफ्रीज का अनफ्रीज आहे इथं, तर अजून डाटा फ्रीज झालेला नाही. फ्रीज केव्हा होईल, ज्यावेळेस बरेचसे असे त्या 9 थीम्स मध्ये क्वेश्चन्स दिलेले आहेत, जे क्वेश्चन्स वरती PDI जे पोर्टल आहे, ज्याच्यावर आपण बऱ्याच प्रश्नांची उत्तर दिलेली आहेत, त्या प्रश्न इथं मॅप झालेले आहेत किंवा ते तो डाटा इथं ऑटोमॅटिक रिफ्लेक्ट होणार आहे. त्याच्यामुळे ते फ्रीज झालेलं नाहीये. तर या ठिकाणी तुम्ही ऑलरेडी जे काय तुम्ही माहिती भरली आहे ती इथं व्ह्यू करू शकता. तुम्ही भरलेली माहिती तुम्हाला जर काही बदल करायचा असेल तर बदल करू शकता. कुठपर्यंत बदल होईल तुमचा, जोपर्यंत हे स्टेटस अनफ्रीज आहे तोपर्यंत. ओके, अशा प्रकारे आता मी तुम्हाला 1 बाय 1 माहिती दाखवतो. बऱ्याच थीम मध्ये तुम्हाला असे 15 ते 16 प्रश्न दिलेले आहेत. त्याच्यापैकी 1 ते 2च प्रश्न तुम्हाला फक्त त्या थीम मध्ये उत्तर द्यायचे आहेत. त्याच्यामध्ये बघा पहिला प्रश्न आपण बघूया की व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ ओन रिसोर्स रेव्हेन्यू OSR was spent by the GP of implementing poverty freeze and enhanced livelihoods पंचायत थीम रिलेटेड ऍक्टिव्हिटीज. याचा अर्थ काय की गरिबी मुक्त जी थीम आहे त्याच्याशी रिलेटेड तुमच्या एकूण जो काही निधी आहे त्याच्याशी किती खर्च झालेला आहे त्याच्याशी तुलनेत. मग आता बऱ्याच वेळेला इथं महत्वाचा प्रश्न असा येतो की ओन रिसोर्स म्हणल्यानंतर आपल्या लक्षात काय येतं की आपल्याला ग्रामनिधी आणि पाणी पुरवठाचा आपल्या लक्षात येतो आणि वरिष्ठ कार्यालयाकडनं पण आपल्याला काही सूचना प्राप्त झाल्या नसतात. परंतु काही जिल्हा परिषद आहे, काही पंचायत समिती असेल, त्यांनी काय सांगितलेलं आहे की तुम्हाला आता हे 22-23 या वर्षाचं भरायचे, हे ध्यानात घ्या. ऍप्रिशियल इयर कोणता आहे, 22-23. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला काय करावं लागेल, 22-23 या वर्षाचा वार्षिक प्रश्न अहवाल समोर ठेवावा लागेल आणि वार्षिक प्रश्न अहवालावरून हे अमाऊंट तुम्हाला टाकावी लागेल. आता अमाऊंट टाकत असताना नेमकी इथं कन्फ्युजन आहे की तुम्हाला ओन रिसोर्स म्हणजे फक्त ग्रामनिधी पाणी पुरवठाच कॅल्क्युलेट करायचा आहे की सगळ्या निधी योजनांचा निधी त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करायचा आहे. तर बऱ्याच वेळेला काही वरिष्ठ कार्यालय असतील, जिल्हा परिषद पंचायत समिती यांनी सगळ्या योजनांची जमा रक्कम एकत्र करायची आहे. त्याच्यामध्ये काही समजा चेक रिटर्न असेल तर ते वजा वगैरे करायचे आहे. काही अशा रक्कम असतील का ज्या तुमचं जमा बाजू होऊ शकत नाही किंवा तुमचा रेव्हेन्यू मध्ये त्या कॅटेगरीमध्ये येणार नाही, अशा गोष्टी तुम्ही ते वजा करून सगळ्या योजनांची बेरीज तिथं करायची आहे आणि ती टोटल अमाऊंट या ठिकाणी टाकायची आहे. लक्षात घ्या,
हा प्रश्न किंवा हा जो टोटल OSR आहे, हा जो कॉलम हा सगळ्या थीम मध्ये तुम्हाला दिसणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय का तुमची जी टोटल रेव्हेन्यू आहे, ओन रिसोर्स रेव्हेन्यू जमा बाजू ती सारखीच असणार आहे. तुमचा बदल कोणता होणार आहे तर या कॉलम मध्ये जी काही माहिती तुम्ही भरणार आहे त्याच्यामध्ये बदल होणार. आता यांनी काय सांगितलं की गरिबी मुक्त किंवा आवश्यक दराच्या सुधारण्यासाठी तुमच्या ग्रामपंचायतीने एकूण निधीच्या तुम्हाला मिळालेल्या ते किती खर्च केलेला आहे तर तिची अमाऊंट इथं टाकायची आहे. आता याच्यासाठी काय करायचं तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे वार्षिक प्रसारण अहवाल ओपन करायचा आहे. आता या ठिकाणी मी माझ्या जे काही तेरजा वगैरे आहेत सगळ्या अकाउंटच्या तर मी इथं स्कॅन करून ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे दिसतील. आता या ठिकाणी मग तुम्हाला असं वाटतं की हा 10%, 15% खर्च असेल किंवा 5% खर्च असेल, कुठंतरी आपण जे मागासवर्गीय लोक आहेत किंवा जे लहान मुलं आहेत किंवा जे दिव्यांग व्यक्ती आहेत यांच्यासाठी आपण कुठेतरी त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी किंवा त्यांच्या एक प्रकारे दारिद्र्याचं निर्मूलन करण्यासाठीच आपण तो खर्च केला आहे. म्हणून या ठिकाणी तो तुम्हाला 10%, 15%, 5% खर्चाची बेरीज तुम्हाला इथं टाकतील. याच्या पलीकडे जर तुम्ही काही एक्स्ट्रा जर काही उपक्रम केला असेल ज्याच्या माध्यमातून गरिबांना काही समजा काही दारिद्र्याच्या दृष्टीने काही जर ऍक्टिव्हिटी आउटपुट येत असेल तर निश्चितपणे ती अमाऊंट देखील तुम्ही इथं टाकू शकता. इथं तुम्हाला पर्सेंटेज ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होईल. आणि या ठिकाणी बाकी काय तुम्हाला कुठलाही क्वेश्चन नाही अशा प्रकारचा क्वेश्चन तुमच्याकडे असेल तर हा ऑटो फ्रीज येणार आहे. म्हणजे हा डाटा कुठून येणार आहे, तुमचे जे काही PDIचं पोर्टल आहे त्या पोर्टलवरून इथं तो फेच होऊन येणार आहे. त्याच्यामुळं ह्या थीम मध्ये फक्त एवढा एकच प्रश्न आहे. त्याच्यानंतर आपण ती अपडेट म्हणूया आणि पुढे जाऊया. सेम दुसऱ्या थीम मध्ये पण असंच आहे. तुम्ही इथं चाइल्ड फ्रेंडली विलेज आहे या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट 22व्या नंबरला जर आले तर एकच प्रश्न याच्यामध्ये फक्त. आता चाइल्ड फ्रेंडली म्हणजे मुलांच्या दृष्टीने काय जर तुम्ही ऍक्टिव्हिटी तुमच्या वेगवेगळ्या योजनेमधून जर घेतलेल्या असतील, त्याच्याशी जर काही काम केलेलं असेल तर त्याच्याशी संबंधित काय खर्च केलेली रक्कम आहे ती रक्कम तुम्ही इथं टाकायची आहे. समजा 10% पण खर्च त्याच्यामध्ये येऊ शकतो. काही तुम्ही मुलांसाठी काही खेळण्या वगैरे घेतलेल्या असू शकतात किंवा शाळेमध्ये काही खेळण्या असू शकतात किंवा तुम्ही मुलांसाठी डिजिटल साहित्य वगैरे घेतलेलं असू शकतं किंवा क्रीडांगणाच्या रिलेटेड गोष्टी त्यांचा सगळं खर्च इथं जर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये अशा प्रकारची काही ऍक्टिव्हिटी जर झाली असेल तर ती या ठिकाणी इथं येणार आहे. अशा प्रकारे तुमचं सेम आहे सगळीकडं. त्याच्यानंतर बघा तुम्हाला इथं वॉटर सफिशियंट विलेज आहे. पाण्याच्या रिलेटेड जर काही गोष्टी तुम्हाला जर केल्या असेल तर त्याच्याशी रिलेटेड तुम्ही सगळ्यात शेवट प्रश्न आहे तो त्याचं उत्तर तुम्ही इथं देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला क्लीन आरोग्यदायी गाव, स्वच्छ आणि हरित गाव याच्यासाठी सुद्धा 12 नंबरचा प्रश्न आहे. याच्यामुळे तुम्ही त्याच्याशी रिलेटेड जर काही खर्च केला असेल तर तो इथं देऊ शकता. त्याच्यानंतर इथं सुशासनयुक्त म्हणजे सेल्फ सफिशियंट इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधायुक्त गाव त्याच्याशी रिलेटेड काही जर जे काही तुमच्या गावामध्ये काम झाले असेल पायाभूत रिलेटेड रस्ता, इमारत वगैरे तर त्याचा सर्व खर्च तुम्हाला या ठिकाणी इथे येणार. आणि बऱ्याच ग्रामपंचायतींची या थीम मधलीच टक्केवारी सगळ्यात जास्त असणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही अपडेट केल्यानंतर पुढं वुमन फ्रेंडली पंचायत त्याच्याशी रिलेटेड जर काही खर्च असतो तो तुम्ही इथं टाकू शकता. इथं सामाजिक व सुरक्षितता गाव याच्याशी रिलेटेड काय असतं ते इथं तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर पुढं हेल्दी पंचायत आरोग्यदायी गाव असेल त्याच्याशी रिलेटेड इथं तुम्ही खर्च टाकू शकता. आरोग्यदायी गावामध्ये तुम्हाला शेवट असा प्रश्न आहे. आता मी शेवट काय घेतोय तर बऱ्याच थीम मध्ये ना फक्त शेवटचाच प्रश्न त्यांनी दिलेला आहे, परंतु असं नाही की तुम्ही प्रत्येक प्रश्न इथं चेक करायचा आहे. मला वाटतं वुमन फ्रेंडली विलेज मध्ये 2-3 प्रश्नांची उत्तर त्यांनी मागितलेली आहेत. हे बघा एक या ठिकाणी आहे, इथं 2 आहे. अशा प्रकारे एकूण महिलांवरती किंवा त्यांच्या सुविधांवरती काय खर्च केला तो आणि त्याच्यानंतर वुमन फ्रेंडली पंचायत याच्याशी तुमचा काय खर्च झालाय तो कदाचित तो सारखाच येऊ शकतो. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ही सर्व माहिती सेव्ह करून अपडेट करायची आहे. काही माहितीमध्ये तुम्हाला चुकला असं वाटतं असेल त्याच्यामध्ये बदल करायचा आहे तर तुम्हाला इथं क्वेश्चन फॉर 9 थीम्स मध्ये मॅनेज मध्ये यायचं आहे आणि मॅनेज मध्ये आल्यानंतर इथं मॉडिफाय असा ऑप्शन आहे. या ठिकाणी क्लिक करून तुम्ही ती माहितीमध्ये बदल करू शकता. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या ग्रामपंचायतीच्या संदर्भात नॅशनल पंचायत अवॉर्डवर माहिती तुम्हाला कशी भरावी याची डिटेल तुम्हाला कल्पना आली असेल. काही जर तुमच्या शंका असेल तर निश्चितपणे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करू शकता. त्याचं उत्तर मी निश्चितपणे देण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर नक्की आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपले जे काही ग्रामसेवक बांधव आहेत ज्यांना या व्हिडिओची गरज आहे, ज्यांना काहीतरी मार्गदर्शन मिळू शकते या व्हिडिओच्या माध्यमातून, अशा लोकांशी तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा.